बऱ्याचदा काय होतं, या रील्स बघून बघून आपण काय करतो की राहूचे डोनेशन करायला किंवा राहूच्या रेमेडीज करायला सुरुवात करतो. पण तुमचं काम काय आहे? तुम्हाला राहूला शांत करायचं आहे की राहूला अजून ऍक्टिव्हेट करायचं आहे? मुकेश अंबानीजी जिओ आणला, राहूच्या महादशामध्ये त्यांनी जिओ आणलाय. आपण काय म्हणतो, माझी राहूची महादशा आहे, माझी राहूची महादशा आहे, असंच अर्ध सांगतोच. आणि त्याच्यातच आपण त्रास होऊन जातो की नाही नाही, माझ्यासोबत आज आता काही चांगलं होणारच नाहीये. तसं नाही, राहूच्या महादशामध्ये त्यांनी का जिओ आणला? जिओ टेक्नॉलॉजी आणली आहे, त्यांनी त्याचा यूज केला, त्याला अजून ऍक्टिव्हेट केलं. आणि तीच जर एखादी लेडी आहे जिची राहूची महादशा सुरू आहे, तर तिला राहूला शांत करावं लागेल. आणि तिची जर राहूची महादशा सुरू असेल तर तिला फक्त भांडण होणं घरामध्ये, म्हणजे मेंटली ती डिप्रेस होईल, तर तिला राहूला शांत करणं गरजेचं आहे. पण तुम्ही वर्किंग आहात आणि त्यातल्या त्या टेक्नॉलॉजी फील्डमध्ये आहात आणि तुमची राहूची महादशा चालू आहे, तर तुम्ही त्या राहूला स्ट्रॉंग करू शकतात. ओके, सिग्नेचरच्या थ्रू करू शकतात, न्यूमरोलॉजिकली स्ट्रॉंग करू शकता, किंवा ऍस्ट्रोलॉजिकली जे काही रेमेडीज आहेत स्ट्रॉंग करण्यासाठी